हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत, ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. मैत्रिणींनो, गृहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जापनीज महिलांचं आयुष्य कसं असतं आणि त्या कशा प्रकारे घर मॅनेज करतात त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. नवीनच एका लेखामध्ये मी जी माहिती वाचली आहे, ऐकली आहे, तीच तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या सवयीपासून ती सवय म्हणजे अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायला शिकणे, ज्याला जपानी भाषेत दानशारी म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा गृहिणींनो, लक्षात घ्या, म्हणजे घरात पसारा कधी स्वतःहून येत नाही. तो आपल्या छोट्या छोट्या होमधून हळूहळू तयार होत असतो. कधी मार्केटमध्ये गेलं आणि काहीतरी छान दिसलं की आपण विचार करतो, चला घेऊन येऊया. कधी कुठे सेल किंवा ऑफर दिसली की वाटतं, इतकं स्वस्त मिळतं तर कशाला सोडायचं. आणि अशा प्रकारे एक एक करून वस्तू आपल्या घरात जमा होत राहतात. पण प्रत्येक नवीन वस्तू फक्त तुमच्या घरातली जागाच घेत नाही, तर ती तुमची ऊर्जा आणि वेळसुद्धा खर्च करत असते. बरोबर आहे की नाही? नक्की सगळ्याच गृहिणी अगदी रिलेट करत असतील. ती वस्तू सांभाळणं, तिची जागा तयार करणं, तिला रोज साफ करणं, या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्या मनावर एक दडपण निर्माण करतात. म्हणूनच मी माझ्या आयुष्यात एक छोटासा बदल केला आहे आणि तोही लेख जेव्हा वाचला आहे तेव्हापासून अजून जास्तच जागरूक झालेली आहे. आता जेव्हा जेव्हा काही मी खरेदी करायला जाते तेव्हा स्वतःला एक अगदी साधा प्रश्न विचारते की मला खरंच याची गरज आहे का? बस एवढंच. जर मनातून उत्तर आलं नाही तर मी तिथेच थांबते. आणि हे करायला पाहिजे प्रत्येकीने. सुरुवातीला हे कारण थोडं कठीण वाटतं, कारण मन नेहमी वस्तू घेण्याकडे धावत असतं. कोणाला एस्थेटिक वगैरे वस्तू घरात नको असतात. पण हळूहळू एक सवय बनून जाते. मग आपल्या लक्षात येतं की घरात नको असलेल्या वस्तू येणं पूर्णपणे बंद झालं आहे. घरातली जागा मोकळी वाटू लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मनही हलकं होतं. पसारा फक्त घराच्या कोपऱ्यात नसतो, तो आपल्या डोक्यातही असतो. जेव्हा तुम्ही बाहेरच्या वस्तूंना नाही म्हणायला शिकता तेव्हा तुमच्या विचारामध्ये एक स्पष्टता यायला लागते. ही एक छोटीशी सवय तुमचं घरच नाही तर तुमचं आयुष्य खूप सोपं करून टाकेल. जेव्हा तुम्ही नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिकता तेव्हा पुढची सवय म्हणजे या प्रवासाला आणखी मजबूत करते. ती म्हणजे 1 इन 1 आउटचा नियम. हा नियम ऐकायला खूप साधा वाटतो, पण याचा परिणाम अतिशय खोल आहे. आपण नेहमी काय करतो मैत्रिणींनो, नवीन गोष्टी तर सतत घरात आणत राहतो, पण जुन्या वस्तू मात्र तिथेच पडून असतात. यामुळे हळूहळू आपल्या घरात जास्त पसारा वाढू लागतो. म्हणजे एवढं सामान कुठून आलं याचं म्हणजे आपल्याला काहीच नियम आपल्याला कळत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही घरात एखादी नवीन वस्तू आणाल तेव्हा घरातली एक जुनी वस्तू बाहेर काढायची. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक नवीन ड्रेस घेतला तर एक जुना ड्रेस कोणाला तरी दान करून टाका. घरात नवीन भांडे आले तर एखादे जुने भांडे बाजूला काढा. हा समतोल साधणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ही वस्तू तर अजून चांगली आहे, मी का काढू? पण खरं सांगू, जर ती वस्तू तुमच्या वापरामध्ये येत नसेल, मी म्हणत नाही की आता चांगलाच ड्रेस आहे आणि तुम्ही म्हणजे तो टाकून द्या, असं बिलकुल म्हणणार नाही आहे. कारण की जर तो ड्रेस खराब झाला आहे, आता मलाही सवय आहे तोच ड्रेस सतत न घालता ही सतत आपल्या कपाटामध्ये असणं. पण या गोष्टी जर ते घरात जागा आपली अडवून बसतात. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीला देता तिचं मूल्य वाढतं आणि कोणाच्या तरी उपयोगात येते. म्हणजे असं नाही की खूपच खराब आपला ड्रेस दुसऱ्यांना द्यायचा आहे, तो घालण्यायोग्य असेल तर तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. आजपासून नवीन वस्तू आणण्यापूर्वी एक जुनी वस्तू सोडण्याची सवय लावून बघा. आणि प्रत्येकीला खूप अवघड जातं. मला तर फार जास्त सवय होती आणि आहेही, पण मी थोडंसं मनावर दगड ठेवून ह्या गोष्टी करायला लागली आहे. म्हणजेच ही सवय लावून बघा आणि तुमचं घर आणि मन दोन्ही कसं हलकं फुलकं वाटू लागेल. आणि जेव्हा तुम्ही या नियमाने घरात समतोल निर्माण करता तेव्हा तिसरी सवय म्हणजे तो समतोल नेहमी टिकवून ठेवण्यास मदत करते. ती म्हणजे प्रत्येक वस्तूची एक निश्चित जागा ठरवते. गृहिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे की घरात पसारा नेमका कधी होतो? जेव्हा वस्तूंची अशी कोणतीही ठरलेली जागा नसते. कधी चावी इथे पडलेली असते, तर कधी
इथे तिथे कपडे बेडवर वगैरे कुठेतरी पडलेले असतात. मग आपण स्वतः चिडचिड करतो की वस्तू नेमकी ठेवली कुठे होती, पण खरं पाहिलं तर यात वस्तूंची चूक नसते. ती चूक असते आपल्या नियोजनाची. म्हणूनच आत्तापासून एक गोष्ट करायची आहे. घरातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींना एक हक्काची जागा निश्चित करून टाकायची आहे. मग ती घराची चावी असो, टीव्हीचा रिमोट असो, कपडे असोत किंवा स्वयंपाकघरातील डब्बे. प्रत्येक वस्तूला तिचे एक घर मिळाले पाहिजे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जेव्हा तुम्ही ती वस्तू वापराल, तेव्हा काम संपल्यानंतर तिला न विसरता परत त्याच जागेवर ठेवायचं एक छोटीशी सवय लावून घ्यायची आहे. असं केल्याने काय होणार आहे की तुमचं अर्धं काम तिथे सोपं होऊन जाईल. प्रत्येक वस्तू तिच्या जागेवर जेव्हा राहते ना, तेव्हा घर वरून तर नीटनेटकं दिसतं, पण तरीही कधी-कधी घराच्या आत एक नकारात्मकता जाणवते. कारण आपण बऱ्याचदा फक्त वरवरची सफाई करत असतो. इथे जपानची चौथी सवयी कामाला येते, म्हणजे डीप क्लिनिंग किंवा प्युरिफिकेशन रिच्युअल. म्हणतात रोजची वरवरची झाडलोट आणि पुसणे आपल्या जागी बरोबर आहे, पण महिन्यातून किमान एकदा तरी घराची डीप क्लिनिंग करणे तितकेच गरजेचं आहे. म्हणजे त्या लेखामध्ये असं लिहिलं होतं. ह्या ज्या सगळ्या सवयी आहेत त्या जपानीज महिला तंतोतंतपणे पाळतात. आणि मला असंही वाटतं की आपणही गृहिणींनी या अशा छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर आपल्याला खूप जास्त कामांचा लोड कधीच येणार नाही आणि घरही तितकंच साफ आणि सुंदर दिसेल. महिन्यातून फक्त एक दिवस स्वतःसाठी आणि घरासाठी असा काढा, जिथे तुम्ही लपलेल्या जागा म्हणजे स्वच्छ कराल. सुरुवातीला थोडी जास्त मेहनत नक्कीच लागेल, पण त्यानंतर घरात जी ऊर्जा जाणवेल ना, ती खरोखर अप्रतिम असेल. घर एकदम हलकं, मोकळं आणि ताजेतवाने वाटू लागेल. एक कमालीची सकारात्मक वाइब तुम्हाला जाणवेल. म्हणजे एक वाइब जाणवेल. जणू काही तुम्ही घर फक्त नाही तर तुमच्या आयुष्यातील कोंडलेली ऊर्जा स्वच्छ केली आहे, असं म्हणतात. म्हणजे आपल्यालाही तसं जाणवू लागतं. म्हणजे ते लेखात असं म्हटलेलं आहे. म्हणूनच अशा जेव्हा गोष्टी करतो तेव्हा आपल्यालाही नक्कीच कुठेतरी फरक जाणवायला लागेल. तुम्ही डीप क्लिनिंग करून घराचा कोपरा स्वच्छ केला की आता वेळ येते ती म्हणजे तुमच्या मनातही मोकळी जागा तयार करेल. ती म्हणजे 80% नियम आपण बऱ्याचदा काय करतो, कपाट असो, ड्रॉवर असो किंवा किचनचा एखादा कप्पा असो, तो पूर्ण गच्च भरून टाकतो. आता टाकतो की नाही नक्की तुम्ही स्वतः ऑब्झर्वेशन करा. जेव्हा कपाटात किंवा शेल्फमध्ये मोकळी जागा असते तेव्हा वस्तू काढणे आणि परत जागेवर ठेवणे अत्यंत सोपे होते. कोणतेही काम अगदी सहज बिना अडथळा होतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्या अवतीभोवती मोकळी जागा असते तेव्हा तुमच्या मेंदूलाही मोकळेपणा जाणवतो. म्हणूनच आजपासून एक फॅमिली रूल बनवा. प्रत्येक रूमची एक मर्यादा ठेवा. जी वस्तू ज्या रूममध्ये आहे तिथेच राहिली पाहिजे. स्वयंपाकघरातील साहित्य स्वयंपाकघरातच राहील. मुलांनी खेळून झालं की खेळणी परत त्यांच्या जागी जातील आणि कपडे थेट कबडमध्ये जातील. सुरुवातीला घरातील इतर सदस्यांना हे सांगावे लागेल. स्वतःलाही वारंवार आठवण करून द्यावी लागेल आणि स्वतःला जर सवय असेलच तर अजिबात म्हणजे कष्ट पडणार नाही आहेत. काय वाटते तुम्हाला? तुम्हालाही अशा सवय असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. या सर्व नियमांमुळे घर तर व्यवस्थित राहू लागेल, पण त्यानंतरची सवय जी आहे ती कोणतीही नवीन खरेदी न करताही तुमच्या घराला एक अगदी नवीन आणि फ्रेश लुक देऊ शकतो. जेव्हा ही समस्या म्हणजे कसं असतं की प्रत्येक वस्तू मांडण्याची तीच पद्धत, तोच जुना लुक आणि यामुळे हळूहळू आपल्या स्वतःलाही त्या वातावरणाचा कंटाळा यायला लागतो. यावेळी काय करायचं आहे, बाजारातून काहीही नवीन वस्तू खरेदी करायची गरज नाही आहे. फक्त तुमच्या घरात असलेल्या वस्तूंची जागा थोडी बदलून बघा. जसं की हॉलमधील फ्लॉवर पॉटची जागा बदला, सोफ्यावरची कुशनची अरेंजमेंट वेगळी केली किंवा एखाद्या शोपीसची वस्तू दुसऱ्या रूममध्ये ठेवली. बस एवढंच करायचं आहे. स्वतःला अनुभवाल की घर अचानक खूप फ्रेश वाटू लागलं आहे आणि जेव्हा घर असं फ्रेश वाटतं ना, तेव्हा ते स्वच्छ ठेवण्याची इच्छा आपल्या मनात आपोआपच निर्माण होते. कारण मानवी स्वभाव असा आहे की ज्या गोष्टींमुळे आपल्याला चांगलं फील होतं तिची काळजी आपण जास्त घेतो. म्हणूनच जीवनात आणि घरात छोटासा असा बदल करत राहा, जेणेकरून घर आणि मन दोन्ही नेहमी प्रसन्न राहतील. घराला फ्रेश लुक दिल्यानंतर जी सवय आहे ती तुमचा वेळही वाचवेल आणि शारीरिक कष्टही कमी करेल, ज्याला जपानी संस्कृतीत वन स्ट्रोक फ्लो असं म्हणतात. यालाच म्हणतात स्मार्ट वर्क. कमी मेहनतीत जास्त आणि चांगलं काम. आजपासून फक्त खूप मेहनत करण्यापेक्षा थोडे स्मार्ट बना. तुमच्या रोजच्या कामाचे निरीक्षण करा आणि ते काम अधिक सोपं कसं होईल याचे मार्ग शोधा. स्वतःला जाणवेल की जे काम आधी खूप जड वाटायचं ते
आता अगदी सहज आणि आनंदाने पूर्ण होते. म्हणूनच सगळ्यात सुंदर सवयीकडे जी खऱ्या अर्थाने तुमच्या या संपूर्ण प्रवासाचा आत्मा आहे ती म्हणजे स्वतःसाठी घर सजवणं, ज्याला जपानी भाषेत ओमेते नाशीचा एक भाग मानला जातो. मैत्रिणींनो, आपण बऱ्याचदा काय विचार करतो, घरात कोणी पाहुणे येणार असतील ना तेव्हाच घर अगदी चकाचक साफ करायचं, छान बेडशीट अंतरायची, घर सजवायचं. पण हा कधी विचार केलाय का की आपण रोज या घरात राहतो, या घराची ऊर्जा सगळ्यात जास्त आपण अनुभवतो. मग तीच काळजी, रोज आदर आपण स्वतःसाठी का दाखवत नाही बरं? हाच विचार करायचा आणि थोडेसे बदल आपल्या घरामध्ये नेहमी करत राहायचे. जेव्हा तुमचा दिवस एक छान पॉझिटिव्ह मूडने सुरू होईल, तेव्हा तुम्हाला वाटेल की आजचा दिवस किती सुंदर आणि सोपा आहे आणि हीच भावना तुमच्या संपूर्ण दिवसाला आनंदी बनवते. म्हणून पाहुण्यांसाठी नाही, स्वतःसाठी घर सुंदर ठेवा. तुम्ही स्वतःला जेव्हा हे महत्त्व देता, तेव्हा तुमचं आयुष्यही हळूहळू बदलू लागतं. खरं सांगू गृहिणींनो, या होत्या जपानच्या छोट्या छोट्या सवयी, अत्यंत प्रभावी सवयी. दिसायला खूप साध्या वाटतात, पण तुम्ही जर यांचा तुमच्या रोजच्या दिनक्रमात समावेश केला ना, तर हे फक्त तुमचं घर बदलणार नाही, तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. कारण कोणताही मोठा बदल एका रात्रीत येत नसतो, तो येतो छोट्या छोट्या निर्णयातून आणि सवयींमधून. आत्ता तुम्ही मला खाली कॉमेंटमध्ये करून सांगा की या सगळ्या सवयींपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती सवय आवडली आणि तुम्ही आजपासून कोणती सवयी पाळायला सुरुवात करणार आहात. आणि कॉमेंट्स वाचायला मला नेहमीच खूप आवडतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच सकारात्मक आणि थेट मनाला लागणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला अशाच छान छान आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि हो, हेल्दी खा, हेल्दी राहा आणि फिट राहा आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची खूप छान पद्धतीने तुम्ही काळजी घ्या. भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि हो, नक्कीच आपल्या चॅनलला छान छान कमेंटही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या परिवाराची पण. चला, बाय.